बऱ्याच जणांनी मला चिकन 65 ची रेसिपी विचारली होती. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी चिकन 65 आणि बिर्याणी कशी करायची हे दाखवणार आहे. आता मी चिकन स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यात सगळे मसाले टाकले आणि एक सगळं करून ते मॅरिनेट करत ठेवलं 2 तासासाठी. आता इकडे मी बिर्याणीसाठी चिकन काढलं होतं, त्याला पण मसाला लावून घेतला आणि बिर्याणीचा व्हिडिओ तुम्हाला डिटेलमध्ये मी नेक्स्ट टाइम नक्की शेअर करेन. चिकनला मसाले लावून बाजूला ठेवले आणि तांदूळ भिजत घातले बिर्याणीसाठी. अर्धा तास तांदूळ भिजवल्यानंतर मी पातेल्यात पाणी गरम करत ठेवलं आणि मीठ आणि सगळे खडे मसाले टाकून ते पाणी उकळून घेतलं. तांदूळ शिजतोय तोवर आपण चिकन पण शिजवून घेऊया. तर तेलामध्ये फक्त चिकन टाकून शिजवून घ्यायचं आहे बिन पाण्याचं. आपल्याला तांदूळ हा 85% शिजवून घ्यायचा आहे आणि इकडे चिकन पण आपलं शिजायला लागलेलं आहे. आता हा तांदूळ शिजलेला आहे ना, त्याला चाळणीत काढून झाकून ठेवायचं म्हणजे चांगला वाफलतोय. आता मी बिर्याणी सेट करत ठेवली गॅसवर आणि तोपर्यंत आपण चिकन 65 तळून घेऊया. काही वेळेला काय होतं, चिकन 65 तळताना कडेला चिटकून बसतं. तसं होऊ नये म्हणून काय करायचं माहितीये का, आपण ज्यावेळी 65 चा मसाला लावतो ना, त्यावेळी पाणी टाकून ते कालवून घ्यायचं एकसारखं, म्हणजे चिटकणार नाही कढईमध्ये. आता माझं 65 पण करून झालं आणि बिर्याणी पण करून झाली. तर आता आम्ही जेवायला बसलेलो आहे. तर तुम्ही बिर्याणी बघू शकताय किती भारी झाली. आज मी फक्त जेवणात बिर्याणी आणि चिकन 65 केलं होतं. तर सगळेजण म्हणतील की चिकन 65 एवढं लाल कसं काय दिसतंय, तर आमच्याकडे स्पेशल मसाला मिळतो 65 साठी, तो वापरतोय आम्ही. आणि मी 65 ला कुठला एक्स्ट्रा कलर टाकलेला नाही. तर मी इकडे माझं ताट वाढून घ्यायला लागलेलं आहे. बिर्याणी घेतलेली आहे, 65 पण घेतलंय आणि कांदा घेतलेला आहे. तर एकदम जवळून बघा किती भारी दिसते, एकदम हॉटेलसारखी बिर्याणी झालेली आहे. आता आम्ही जेवण करून घेतो. रविवार म्हणलं की नॉनव्हेज पाहिजेच असं माझ्यासारखं कोण कोण आहे त्यांनी कमेंट नक्कीच करा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.